नमस्कार मंडळी, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की मंत्रिमंडळाच्या बैठकीअंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे की जो काही हमीभावाचा दर आहे, जो काही पिकाचा दर आहे हा ठरवण्यात आलेला आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितलेली आहोत की कोणत्या पिकाला किती दर हा निश्चित करण्यात आलेला आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही एक हा महत्त्वाचा मंत्रिमंडळाचा निर्णय पाहत असाल की ही केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक पार पडल्याच्या नंतर एक महत्त्वाचा हा एक मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, जो केंद्र सरकारच्या माध्यमातून हा मंत्रिमंडळाचा निर्णय बाधित करण्यात आलेला आहे की या मंत्रिमंडळाच्या अंतर्गत हमीभावाचा दर हा निश्चित करण्यात आलेला आहे। जो काही पिकाचा दर आहे त्या पिकाचा दर हा निश्चित करण्यात आलेला आहे। तर आपण हा महत्त्वाचा मंत्रिमंडळाचा निर्णय पाहणार आहोत की मंत्रिमंडळाने 2024-25च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकासाठी किमान आधारभूत किमतीला MSP ची मंजुरी देण्यात आलेली आहे। तर हा जो काही महत्त्वाचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे आणि MSP दर म्हणजे हमी भाव या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज विपणन आणि हंगाम 2024-25साठी सर्व अनिवार्य खरीप पिकासाठी किमान आधारभूत किमतीमध्ये MSP वाढ करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, MSP वाढ म्हणजे जो काही पिकाचा दर असतो त्या पिकाच्या दरामध्ये वाढीव रक्कम ही ठेवण्यात आलेली असते किंवा दर हा वाढवला जातो। तर याच अंतर्गत सरकारने 2024 आणि 25च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकाच्या MSPमध्ये वाढ केली आहे, जेणेकरून उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत मिळेल। तसेच या प्रकारची जी काही बाब आहे, सरकारने 2024-25च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकाच्या MSPमध्ये वाढ केली आहे, जेणेकरून उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत मिळेल। मागील वर्षाच्या तुलनेत MSPमध्ये सर्वाधिक वाढीची शिफारस तेलबिया आणि कडधान्यासाठीही करण्यात आली होती, परंतु तसेच नायजार बियाणे प्रति क्विंटल 983 तसेच तीळ याच्यासाठी एक उत्तम भाव हा ठरवण्यात आला होता। परंतु आता विपणन हंगाम 2024 आणि 25साठी सर्व खरीप पिकासाठी किमान आधारभूत किमती ह्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत। तर आपण खाली काही किमती देण्यात आलेल्या आहेत, पिकाचे दर आणि पिकाचे नाव आहे, तर ते आपण पाहणार आहोत मित्रांनो। तर पिके MSP आणि किंमत आणि खर्चापेक्षा मार्जिन आणि कितीपट वाढ हे सुद्धा या MSPमध्ये देण्यात आलेले आहेत। तर तुम्ही पाहत असाल तृणधान्य असतील, भात सामान्यसाठी 2300 रुपये हा जी काही MSP आहे 2024-25ची आहे आणि 1533 किंमत आहे आणि मार्जिन जी बघतो आपण ती 50 ही मार्जिन आहे। तर किमतीमध्ये 2183 ही अगोदरची किंमत होती आणि त्याच्यामध्ये तुलनेमध्ये वाढ ही 117 रुपयाने MSPमध्ये वाढ झालेली आहे। तशाच प्रकारे ग्रेड A1 तसेच ज्वारी संकरित असेल किंवा मालदांडी अशा प्रकारचे काही पीक असतील तर याच्यासाठी 3371 रुपये प्रति क्विंटल असेल आणि त्याच्यामध्ये जी काही मागील किंमत असेल ती मागील किंमत ही 3180 अशा प्रकारे असेल आणि त्याच्यामध्ये वाढ जी काही झालेली आहे ती 191 अशा प्रकारे ही MSP वाढ करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर बाजरी असेल 2625 आणि जी काही MSP आहे ती 1485 आणि 77% जी काही मार्जिन असेल ती मार्जिन ही 77 खर्चापेक्षा मार्जिन टक्के आहे आणि MSPमध्ये दर जो काही निश्चित होता, जो काही 2023चा दर होता तो आहे बघा, तुम्ही ते बघत असाल तर 2500 रुपये आणि याच्यामध्ये 125 रुपयांनी जो काही MSP हा वाढ करण्यात आलेली आहे। तशा प्रकारे ते सगळ्या पिकाची नावे आहेत, तुम्ही ते पाहत असाल। रागी असेल, मक्का असेल, कडधान्य असेल, तूर अरहर याच्यासाठी 7550 रुपये हा एवढा दर निश्चित करण्यात आलेला आहे। त्याच अंतर्गत जो काही आपण 2024-25ची किंमत आहे म्हणजे याच अंतर्गत 1425 ही बाजरीची किंमत अगोदरची आपण बघितलेली आहोत। तर तूर अरहरसाठी 4761 रुपये आणि त्या अंतर्गत जो काही 2023 अंतर्गत भाव होता 7000 आणि त्याच्यामध्ये 550 ही MSP ही वाढ करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारचा दर निश्चित करण्यात आलेला आहे। मूगसाठी 8682 अशा प्रकारचे MSP आहे आणि जो काही दर आहे 5788 रुपये आणि मार्जिन असेल 50 आणि 8558 हा दर निश्चित करण्यात आलेला आहे। तसेच याच्यामध्ये 124 जी ही काही MSP वाढ करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर
जी काही महत्त्वाची पिके आहेत, उडीद आहे, तुम्ही ते बघत असाल, उडीद, तेलबिया, भुईमूग, सूर्यफुलाचे बीज, सोयाबीन पिवळे तीळ, नायजर सीड. तसेच कापूस हा एक महत्त्वाचा हा एक पीक आहे आणि या अंतर्गत या मध्यम स्टेपल किंवा लांब स्टेपल म्हणजे लांब रेशीम धाग्याचा कापूस त्याला एक महत्त्वाचा दर देण्यात आलेला आहे आणि एक मध्यम धागाचा कापूस त्याला पण एक चांगलाच भाव देण्यात आलेला आहे. तर 7,121 हा मध्यम स्टेपलसाठी आहे आणि लांब स्टेपलसाठी 7,521 अशा प्रकारे दर निश्चित करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 501 एवढा MSP हा दर वाढवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जो काही हा पिकाचा दर आहे किंवा जो काही हमी भाव आहे हा निश्चित करण्यात आलेला आहे आणि या अंतर्गत जी काही केंद्राची महत्त्वाची बैठक मंत्रिमंडळाची होती, या अंतर्गत हे दर निश्चित करण्यात आलेला आहे. एक चांगला दर शेतकरी राजाला किंवा एक चांगला दर पिकाला मिळावा याच्यासाठी ह्या किमती निश्चित करण्यात आलेला आहे. जो काही हमी भावाचा दर आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण एक छोटासा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केलेला आहोत की जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना त्यांना एक चांगली माहिती मिळावी, म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण चांगल्या माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.